नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ज्या घटनेने संपूर्ण देशाची मान शर्मेने खाली झुकवली आणि भारतीय राजकारणात एक मोठी वादळ झाले तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया। तर मित्रांनो, रूप कंवर कोण होती? तिची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर रूप कौर ही अवघ्या फक्त 18 वर्षाची एक सुंदर आणि सुशिक्षित अशी तरुणी होती। तिच्या लग्न देवराळा गावातील मालसिंग नावाच्या 25 वर्षीय तरुणाशी झाले होते। अचानक काय झालं, लग्नाला केवळ 7-8 महिने झाले असतानाच मालसिंग यांच्या आजारपणामुळे मृत्यू झालं आणि ती काळी रात्र पतीच्या निधनाने 18 वर्षाची रूप कंवर पूर्णपणे कोलमडून गेली। पण तिला सावरण्याऐवजी तात्कालीन समाजाच्या दबावामुळे किंवा तिच्या संमतीने, आज हा वादाचा विषय आहे, तिला सती जाळण्यासाठी तयार केले गेले। शेकडो लोकांच्या गर्दीसमोर विवाहाचे कपडे परिधान करून तिला चितेवर बसवण्यात आले आणि अग्नी देण्यात आला। एका तरुण जीवाचा अकांत त्या चितेच्या आगीत आणि जयघोषात दपून गेला। तर मित्रांनो, या घटनेला झालेला जो तीव्र विरोध होता, तो हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एकदम संतापाची लाट उसळली आणि मग त्यामुळे काय झालं की महिला संघटनांचा पुढाकार आला। मुंबई, दिल्ली आणि जयपूरमधील महिला अधिकारी कार्यकर्त्या, उदाहरणार्थ सुधा भारद्वाज, कविता श्रीवास्तव इत्यादी, या घटनेला आत्महत्या किंवा धार्मिक प्रथा न म्हणता ही क्रूर हत्या असं त्यांनी समजले। न्यायालयीन लढा, कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि प्रथेचे उदात्तीकरण थांबवण्याची मागणी केली। त्यानंतर प्रदेशातून सुद्धा आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही भारतावर कडक शब्दात टीका केली, ज्यामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली आणि काही प्रथा समर्थकांचा सुद्धा युक्तिवाद झाला। दुसरीकडे स्थानिक राजपूत समाज आणि काही पारंपरिक नेत्यांनी या घटनेचे समर्थन केले। त्यांच्या मते रूप कंवरने जबरदस्तीने नव्हे तर स्वतःच्या इच्छेने सतीचे व्रत स्वीकारले होते आणि त्या काळात देवराळा गावात रूप कंवरच्या स्मरणार्थ भव्य मेळावा सुद्धा भरवण्यात आला होता, जेथे लाखो लोक दर्शनासाठी आले होते। याला सतीचे उदात्तीकरण म्हणून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला, कारण या मेळाव्यामुळे भरपूर पैसा जमा करण्यात आला। राजकीय घडामोडी आणि काही अशा या एका घटनेने राजस्थान आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये तर मोठा भूकंप आला आणि एकदमच वादळ उठलं। तत्कालीन सरकारची एकदम कोंडी झाली। 1987 मध्ये केंद्रात राजीव गांधी यांचे काँग्रेसचे सरकार होते, तर राजस्थानमध्ये हरिदेव जोशी हे मुख्यमंत्री होते त्यावेळी। आणि सुरुवातीला वोट बँकेच्या कारणामुळे काय झालं, सरकारने यावर कडक भूमिका घेण्यास टाळाटाळ केली होती, ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि मग कडक कायदा सती प्रिव्हेन्शन ॲक्ट 1987 करण्यात आला। देशातील जो वाढता रोष पाहून शेवटी केंद्र सरकारला जाग आली आणि सरकारने कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ॲक्ट 1987 हा कडक कायदा सतीविरुद्ध लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार सती जाणं किंवा सतीसाठी प्रवृत्त करणं किंवा सती प्रथेचे उदात्तीकरण करून पैसे जमा करणे हा गंभीर आणि आजमीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला या कायद्यान्वये। आणि त्यानंतर राजकीय काही परिणाम पडसाद उमटले की या प्रकरणानंतर राजस्थानचे जे मुख्यमंत्री होते हरिदेव जोशी यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्या काळी अनेक मोठ्या नेत्यांवर सती प्रथेचे समर्थन केल्याचे आरोप सुद्धा झाले। भावनिक आणि विचार करायला लावणारा हा शेवट, रूप कंवर प्रकरणानंतर न्यायालयाने आणि कायद्याने सती प्रथेवर पूर्णपणे बंदी आणली। आजही हा खटला कोर्टात चालला आणि अनेक आरोपींची पुराव्याअभावी सुटका झाली। पण प्रश्न हा उरतो की रूढी परंपरांच्या नावाखाली एका 18 वर्षाच्या मुलीचा बळी घेणारी ती मानसिकता आजही आपल्या समाजातून
पूर्णपणे नष्ट झाले आहे का? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, रूपकवरच्या चितेची आग 1987 मध्येच विझली असेल. कायद्याच्या पुस्तकात सती प्रथेवर बंदी आले असेल. पण आज या व्हिडिओमध्ये म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारा, ती प्रथा खरोखरच संपली आहे का हो? आज कोणतीही स्त्री जिवंत चितेवर बसत नाही, कारण तिथे कायदा उभा आहे. पण ज्या समाजात आजही मुलीला जन्माला येण्यापूर्वीच गर्भातच मारलं जातं, जेथे हुंड्यासाठी लग्न झालेल्या लेकीला जिवंत जाळलं जातं आणि जेथे केवळ स्त्री म्हणून तिच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वातंत्र्याचा रोज गळा घोटला जातो, तेथे सती प्रथा एका वेगळ्या रूपात जिवंत नाही का? इतिहासातील सती प्रथा ही केवळ अंधश्रद्धा नव्हती, तर ती पुरुषी अहंकाराने आणि समाजाने स्त्रीवर केलेला सर्वात मोठा अन्याय होता. आज आपल्याला सती जाणाऱ्या देवीची पूजा नकोय, तर आपल्या घरात, समाजात वावरणाऱ्या जिवंत स्त्रियांचा माणूस म्हणून त्यांचा सन्मान करायला पाहिजे. स्त्री ही त्याग आणि सोशिकतेची मूर्ती आहे, पण तिचा हाच त्याग तिचं मरण ठरता कामा नये. तिला चितेची आग नाही, तर तिच्या पंखांना हवं असलेलं आकाश द्या. हाच या इतिहासातून आपण सर्वात मोठा धडा घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. पण तिला माणूस म्हणून जगू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.